काय त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मला वाटलं माझ्याकडूनच काय चुकलं, काय बदल बिल पडला काय. हो मॅडम कशासाठी फोन केला? काही नाही म्हटले, महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, तुम्ही बापावर आईवर लय सुंदर बोलता, माझ्या बापासाठी तुमचं कीर्तन ठेवायचं. तर मी तिला म्हटलं, का ग बाई तुझे वडील गेले का? वर्षश्राद्ध आहे का? पुण्यस्मरण आहे का? दावा आहे का? ती म्हटली, अजिबात नाही, माझा बाप जिवंत आहे. माझ्या बापानं ऊसतोडी करून मला शिकवलं म्हणे. बाबा मी सांगलीला राहिले, कॉलेजला शिकले, UPSC परीक्षा IAS अधिकारी झाले, आज मी लाल दिव्याच्या गाडीत फिरते, पण माझ्या बापाला त्याच्या समोर मला तुळशीचा हार घालून एक कीर्तन करायचं. काय आनंद वाटला म्हणताना मला. एवढाच कार्यक्रम ठेवला महाराज त्या मुलीनं. ऐका ऐका, मला लाल दिव्याच्या गाडीत तिनं जिल्ह्याहून नेलं, मोठा कार्यक्रम ठेवला आणि माझं कीर्तन ठेवल्यावर त्या पोरीनं मला एक कागद दाखवला. त्या कागदावरती तिनं काही ओळी लिहिलेल्या होत्या बापासाठी. त्या मुलीची कविता आहे बरं का ती, दुसरी कोणाची नाही. त्या मुलीनं मला सांगितलं एवढं म्हणून दाखवा, आणि मग मी ती सगळ्या समाजाला म्हणून दाखवली. ती मुलगी म्हणते, या बापामुळं मी कलेक्टर झाले, या बापामुळं मी साहेब झाले, या बापानं माझ्या त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली. काय त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी असू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. एक तरी मुलगी होऊ द्या बरं बापांनो. मुलगी असं म्हणत असते बरं बापासाठी, मुलापेक्षाही कांकण बरं